जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकामधला पुढचा एक श्लोक आपण बघत आहोत. श्लोक संख्या आहे 23. पहिल्यांदा हा पूर्ण श्लोक पाहूया. न बोले मना राघवे वीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहत. आता ह्याचा मला जो अर्थ वाटला तो मी तुमच्यापुढे शेअर करतो आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मनाचे श्लोक हा यशस्वी आयुष्याचा मंत्र आहे. न बोले मना राघवे वीण काही, राघवाशिवाय दुसरं काहीही बोलायचं नाही, म्हणजे रामाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. आपण ह्या आधीच्या आपण श्लोकामध्ये बघितलं, राम म्हणजे कोण आहे? राम म्हणजे आत्माराम आहे. तुमचं मन, तुमचं कोर, तुमचा आत्मा. आणि हा कोर कशाशी निगडीत आहे? हा कोर आहे जगाचं जे मन आहे, विश्वाचं जे मन आहे त्याच्याशी संलग्न आहे. सो विश्वाचा गोल आणि तुमचा गोल हा संलग्न असेल तर तुम्हाला यशप्राप्ती निश्चित होणार. आणि त्याला जे आवडतं, अंतरात्म्याला जे आवडतं, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशती. सो हा रामरूपी अंतरात्मा जो आहे, रामरूपी जो राघव आहे, राघव जो आहे आत्मरूपी, त्याच्याशी निगडीत राहून आयुष्य जगताना त्या संदर्भातच सतत बोलत राहिलं पाहिजे. मनाला काय सांगायचंय त्या संदर्भातच बोलायचंय असं समर्थ म्हणतायत इथं. कारण कृती करायच्या आधी जी कृती असते ती मनाची असते, विचारांची असते. विचारांमुळे कृती होते. त्यामुळे मनाने जे बोलायचंय, मनाशी मनामध्ये बोलताना सुद्धा राघवा संदर्भातच बोलायचंय, राघवासाठीच बोलायचंय. म्हणजेच आयुष्यामध्ये तुमचा जो गोल आहे, तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, तुम्हाला जे साध्य करायचंय, जे तुमचा अंतरात्मा आहे, ते तुमचं कोर आहे, त्याच्याशी सतत ध्यास ठेवायचा आहे त्या संदर्भामध्ये. आणि तेच सतत त्या संदर्भातच सतत विचार करत राहायचा. जनी वाऊगे बोलता सुख नाही, त्याशिवाय जे काय असेल ते सगळं वायफळ आहे. आयुष्याचा गोल, आयुष्याचा ऑब्जेक्टिव्ह जो अंतरात्म्याशी निगडीत आहे, ते सोडून बाकी सगळं जे आहे त्या वायफळ गप्पा आहेत. या वायफळ गप्पांनी काय आयुष्यात मिळणार आहे? ज्याच्याशी तुम्ही संलग्न नाही, ज्याच्याशी तुम्ही कनेक्टेड नाही, त्याच्यामधनं आउटपुट येणार नाही. आणि उगाचच काहीतरी बाष्प गप्पा मारत बसलं, काहीतरी त्याच्यामधनं वेगळं काहीतरी निर्माण होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये जे सगळ्यात मोठं जे निर्माण होऊ शकतं, सगळ्यात मोठी अडचणीचं काम जे निर्माण होऊ शकतं, ते म्हणजे डायव्हर्जन. तुमच्या स्वतःच्या उद्देशापासनं, तुमच्या स्वतःच्या गोलपासनं, तुमच्या स्वतःच्या ऑब्जेक्टिव्हपासनं, तुमच्या स्वतःच्या आयुष्याच्या पर्पजपासनं येणारं डायव्हर्जन. त्यामुळे तिने सुख मिळणार नाही. कदाचित क्षणिक सुख असेल, थोड्या काळाकरता असेल आणि नंतर जागा झाल्यावर कळेल की अरे बापरे! मी तर कुठेतरी दुसरीकडेच भरकटत गेलो. आणि मग ते परत वळवून आणणं ही खूप दुःखदायक गोष्ट आहे. आणि हे का आहे? कारण घडीने घडी काळ आयुष्य नेतो. प्रत्येक घडीला हळू-हळू, हळू-हळू आयुष्य बनत राहत आहे. प्रत्येक घडी-घडीने आयुष्य बनतंय. आणि तेवढा काळ वाया पण चाललाय ना. ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही, ज्या वेळाकडे लक्ष दिलं जात नाही, तो वेळ तर वाया गेला ना. तो परत येणार आहे का? नाही येणार. म्हणजे प्रत्येक घडी, प्रत्येक क्षण हा त्याचसाठी जगला पाहिजे.
त्या संदर्भातच बोलणं असलं पाहिजे. कल्पना आहे मला हे खूप डिफिकल्ट आहे. बोलायला खूप सोपं आहे. पण हे जो करेल ना, त्याचं आयुष्य हे पूर्णपणे वेगळं असणार आहे. जेवढं शक्य आहे तेवढं करायला पाहिजे. जेवढं शक्य होईल, जेवढं करता येईल. कारण का जर आयुष्य घडवायचं असेल, तर येणारा क्षण, आत्ताचा क्षण हा राघवासाठीच अर्पण केला पाहिजे. त्यासाठीच काम झालं पाहिजे. म्हणजे त्या क्षणाक्षणानी मिनिट बनेल, त्या मिनिटाचा तास बनेल, तासाचा दिवस बनेल, दिवसाचा महिना बनेल, महिन्याचं वर्ष बनेल आणि वर्षाने आयुष्य बनेल. सो त्या एक-एक क्षणावर लक्ष दिलं, एक-एक घडीने घडी म्हणजे क्षणाने काळ सुटून चाललेला आहे. त्यामुळे त्या प्रत्येक घडणाऱ्या घटनेसाठी, प्रत्येक येणाऱ्या आणि आत्ता चालू असलेल्या घडीमध्ये, क्षणामध्ये सातत्याने आपल्याला जे आयुष्यामध्ये अचीव्ह करायचंय, त्यासाठीच विचार असला पाहिजे. देहांती तुला कोण सोडू पहा. सो ह्याबद्दल मला जास्त बोलायचं नाहीये. पहिल्या 3 ह्याच्याबद्दल मी बोलतोय. सो हे आहे की राघवासाठी, ऑब्जेक्टिव्हसाठी आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात घेणं आपल्या आवश्यक आहे. ते म्हणजे जे तुम्ही कर्म कराल, त्यामध्ये जर भगवंताचं सानिध्य असेल, तर त्याचा सक्सेस हा खूप मोठा असतो. सो प्रत्येक कर्म जे काही आपण करू, त्या कर्मामध्ये भगवंताचं अधिष्ठान म्हणजेच भगवंताचं कर्म म्हणजेच काय? वैश्विक कर्म. विश्वाच्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत, विश्वाला जे ह्या जगामध्ये निर्माण करायचे, त्याच्या बरोबरीने त्याला संलग्न असं काम आपण आयुष्यभर करत राहिलो. असं मला ह्याच्यामधनं वाटलं आणि ह्यामधनंच आपण आयुष्य यशस्वी घडवू शकतो. आपल्याला हे अ, मी जो विचार मांडलाय हा कसा वाटला? विवेचन जे तुमच्यापुढे सादर केलं ते कसं वाटलं? त्याबद्दल तुमचे विचार शेअर करा. तुम्हाला ह्यामधनं अजून काही वेगळं वाटलं असेल, ते शेअर करा. आणि हा व्हिडिओ अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचवा, की ज्यांना त्यापासून लाभ होईल. धन्यवाद. जय जय